शुभ सकाळ सगळ्यांना. गुड मॉर्निंग. माझी सुरुवात बघा आता कशी झालेली आहे. मी उठले, आमची चूल पेटवली, कारण चुलीवरचं पाणी आंघोळ केली की फ्रेश वाटतं नाही का एकदा, म्हणून चूल पेटवली पहिली. आता बघते आता काही कशाला पाणी घालायचं आहे. ती शेपूची भाजी आहे, मध्ये 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 थोडी म्हणजे माझं घरचं बागतं, घरची होते करून. तर हे आलं थोडंसं लावलं होतं ते बघा कसं आलं आहे हे. आणि आत्ता ही हळद थोडी हळद लावली, पण ती छान आली आहे, हळद मस्त आली आहे. आणि ती थोडीशी मेथी लावली आहे बघा. मेथीला सोडले पाणी, सकाळी पाणी सोडलं ना की चांगलं असतं, म्हणून मी मेथीला थोडंसं पाणी सोडले. हे आहे मिरचीची झाडे, त्याला बघा किती फुलं लागलेत बघा. छोट्या मिरच्या पण लागल्यात, मस्त आहे ना बघा. तिथे ह्या एक मिरची पण आली, अशी तुटली ती. त्याला मी राख टाकलेली आहे, चुलीची राख टाकली ना की चांगलं येतं. आणि हा वेल आहे, आला आहे कशाचा मला माहीत नाही आहे, पण कशाच तरी असेल. त्याला छोटं फळ पण आलेलं आहे बघा, फुले तर खूप आलेत. आणि हा श्रावणी घेवडा वेल चालला आहे चांगला. श्रावणी घेवडा आला आहे, तर ह्यात गवत आलं आहे थोडंसं, मी काढणार थोड्या वेळाने. ही कांद्याची पात पण आहे बघा, कांदे रोवलेले, कांद्याची पात आली इथं पण. आणि आता बघा टोमॅटो, हे बघा टोमॅटो. ह्यातल्या एखादा टोमॅटो खराब झाला असेल तर काढून टाकायचं बघा. किती टोमॅटो लागले त्याला, एक तर पिकायला आले बघा. खूप अशा टोमॅटो लागले त्याला. हे पहा माझं रबर प्लांटचं किती झालं आहे मोठं झाड. खूप छोटं होतं ते, खूप मोठं केलं मी त्याला. आणि त्याला असं साईडने लावलं आहे, कारण पाणी माती वगैरे वाहून जाऊ नये म्हणून मी त्याला साईडने असं लावलं आहे कापून. आणि ह्यातल्या वेळेस बटाटेला असे छान असे कोंब आलेत बघा, तुम्हाला दाखवते. असे कोंब आलेत बटाट्यांना, हे एवढे लावलेत गोणीत बटाटे. आणि हे आहे आपलं हे झाड, चांदणी म्हणतात त्याला, मला माहीत नाही काय म्हणतात, पण एक सुंदर असं फुलं आलेलं आहे ह्याला. एवढे मोठे नाही, छोटंच लावलेलं आहे, पण बघा कसं छान झाड आलं त्याचं. आणि वरती पण लावले बघा, वरती पण झाडे लावलेले आहेत. हे आहे मधुमालती बघा, या प्राजक्त झाडाच्या वरती अशी गेलेली आहे मधुमालती माझी बघा. तशी फुलं लागले, ते सुंदर वाटतं ते फुलं. आणि हे मध्ये वांगे लावले ते. आता पण मला वाटतं हे वांगे काढून टाकावेत किंवा मग त्याच्या फांद्या कमी कराव्यात, कारण ते खूप प्रॉब्लेम होतो आहे त्या झाडांना वाढण्यासाठी. इथं पण शेवंती आहे बघा, पण ह्याला वांगी पण खूप लागतात बघा, त्याच्यामुळं काढावंसे पण वाटत नाही. वांगी पण सुंदर लागतात. फुलं पण किती लागलेत, फुलं पण खूप लागले, म्हणून वांग्यात काढायची इच्छा पण नाही आहे. आता थोडंसं फांद्या छाटून जरा कमी करते याच्या, तेव्हाच ते छान वाटेल. हे पहा भाजी केली आहे, बटाटा कुकर झालेला आहे. आणि आता गणपतीची मिरवणूक आलेली आहे. आता चला मी मिरवणूक पाहायला जाते.
दारातच आहे आमच्या मिरवणूक. आमची किट्टू आहे ना डीजेला घाबरते, त्याच्यामुळे बघा कुठे येऊन बसते ती. सेटअप बॉक्सवर येऊन बसलेली आहे किट्टू आमची. लय घाबरते डीजेला. डीजेला म्हणून लपून बसते इथं. तर आता सगळ्या जेवण झालेलं आहे. तर सगळ्यांना आता गुड नाईट. आता किटीला घेते घरात. किटी जरा गेली फिरायला थोडीशी बाहेर वॉकिंगला. आणि चला सगळ्यांना गुड नाईट. तर रात्राणीसोबत सगळ्यांना शुभरात्री. शुभ सकाळ सगळ्यांना. गुड मॉर्निंग. माझी सुरुवात बघा आता कशी झालेली आहे. मी उठले, आमची चूल पेटवली. कारण चुलीवरचं पाणी आंघोळ केली की फ्रेश वाटतं नाही का एकदा, म्हणून चूल पेटवली पहिली. आता बघते आता काय कशाला पाणी घालायचं आहे. ती शेपूची भाजी आहे. मध्ये 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 थोडी म्हणजे माझं घरचं बागतं, घरची होते करून. तर हे आलं थोडंसं लावलं होतं ते बघा कसं आलं आहे हे. आणि आत्ता ही हळद थोडी हळद लावली, पण ती छान आली आहे. हळद मस्त आली आहे. आणि ती थोडीशी मेथी लावली आहे बघा. मेथीला सोडले पाणी. सकाळी पाणी सोडलं ना की चांगलं असतं, म्हणून मी मेथीला थोडंसं पाणी सोडले. हे आहे मिरचीची झाडे. त्याला बघा किती फुलं लागलेत. बघा छोट्या मिरच्या पण लागल्यात. मस्त आहे ना बघा. तिथे ह्या एक मिरची पण आली. अशी तुटली ती. त्याला मी राख टाकलेली आहे. चुलीची राख टाकली ना की चांगलं येतं. आणि हा वेल आहे, आला आहे कशाचा मला माहीत नाही आहे, पण कशाच तरी असेल. त्याला छोटं फळ पण आलेलं आहे बघा. फुले तर खूप आलेत. आणि हा श्रावणी घेवडा वेल चाललाय चांगला. श्रावणी घेवडा आलाय. तर ह्यात गवत आलंय थोडंसं, मी काढणार थोड्या वेळाने. ही कांद्याची पात पण आहे बघा. कांदे रोवलेले, कांद्याची पात आली इथं पण.
आणि आता बघा टोमॅटो, हे बघा टोमॅटो. एखाद्या टोमॅटो खराब झाला असेल तर काढून टाकायचं. बघा किती टोमॅटो लागले त्याला. एक तर पिकायला आले. बघा खूप अशा टोमॅटो लागले त्याला. हे पहा माझं रबर प्लांटचं किती झालंय मोठं झाड. खूप छोटं होतं ते, खूप मोठं केलं मी त्याला. आणि त्याला असं साईडने लावलं कारण पाणी माती वगैरे वाहून जाऊ नये म्हणून मी त्याला साईडने असं लावलं कापून. आणि ह्यातल्या वेळेस बटाटे असे छान असे कोंब आलेत बघा, तुम्हाला दाखवते. असे कोंब आलेत बटाट्यांना. हे एवढे लावलेत गोणीत बटाटे. आणि हे आहे आपलं हे झाड, चांदणी म्हणतात त्याला, मला माहीत नाही काय म्हणतात. पण एक सुंदर असं फुलं आलेलं आहे ह्याला. एवढे मोठे नाही, छोटंच लावलेलं आहे. पण बघा कसं छान झाड आलं त्याचं. आणि वरती पण लावले बघा, वरती पण झाडं लावलेले आहेत. हे आहे मधुमालती बघा. या प्राजक्त झाडाच्या वरती अशी गेलेली आहे मधुमालती माझी. बघा तशाची फुलं लागले, ते सुंदर वाटतं ते फुलं. आणि हे मध्ये वांगे लावले ते. आता पण मला वाटतं हे वांगे काढून टाकावेत किंवा मग त्याच्या फांद्या कमी कराव्यात, कारण ते खूप प्रॉब्लेम होतोय त्या झाडांना वाढण्यासाठी. इथं पण शेवंती आहे बघा. आणि ह्याला वांगी पण खूप लागतात बघा, त्याच्यामुळं काढावंसे पण वाटत नाही. वांगी पण सुंदर लागतात. फुलं पण किती लागलेत, फुलं पण खूप लागले. मग वांग्यात काढायची इच्छा पण नाही आहे. आता थोडंसं फांद्या छाटून जरा कमी करते याच्या, तेव्हाच ते छान वाटेल. हे पहा भाजी केली आहे, बटाटा कुकर झालेला आहे. आणि आता गणपतीची मिरवणूक आलेली आहे. आता चला मी मिरवणूक पाहायला जाते. दारातच आहे आमच्या मिरवणूक. आमची किट्टू आहे ना डीजेला घाबरते, त्याच्यामुळे बघा कुठे येऊन बसते ती. सेटअप बॉक्सवर येऊन बसलेली आहे किट्टू आमची. लय घाबरते डीजेला. डीजेला येऊन लपून बसते इथं.
तर आता सगळ्या जेवण झालेलं आहे. तर सगळ्यांना आता गुड नाईट. आता किटीला घेते घरात. किटी जरा गेली फिरायला थोडीशी बाहेर वॉकिंगला. आणि चला सगळ्यांना गुड नाईट. तर रात्राणीसोबत सगळ्यांना शुभरात्री.